इराण युद्धाच्या प्रकरणी आपण मध्यस्थी करायला तयार आहोत, अशा प्रकारची पोस्ट पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर अपलोड केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची ही पोस्ट त्यांच्या ट्रूथ सोशलवर रिपोस्ट केली. आपला माणूस आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मंचावर चमकतोय हे पाहून काँग्रेस नेत्यांना पाकिस्तान प्रेमाचं प्रचंड भरतं आलं आणि त्यांनी पाकिस्तानच्या अक्षरशः आरत्या वळायला सुरुवात केली. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट अपलोड केली की या संपूर्ण प्रकरणामध्ये पाकिस्तान मध्यवर्ती भूमिका बजावताना दिसतोय. म्हणजे त्यांना जे काही म्हणायचं होतं त्याचा आशय असा होता की भारताने करणं अपेक्षित होतं, परंतु भारताला जमलं नाही, झेपलं नाही आणि ते आता पाकिस्तान करतोय आणि भारतासाठी हे प्रचंड लाजिरवाणं आहे. आपण फारच पाकिस्तानची चाटतोय हे जयराम रमेश यांच्या ही पोस्ट टाकताना लक्षात आलं असावं आणि म्हणून त्यांनी पुढे जोडून टाकलं की पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे आणि त्या देशाच्या वाट्याला अशा प्रकारची मध्यवर्ती भूमिका आलेली आहे. आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत मुरलेलं व्यक्तिमत्व आहे. अनेक वर्ष त्यांनी चीनमध्ये काम केलेलं आहे, अनेक वर्ष अमेरिकेमध्ये आपल्या दूतावासामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वारे नेमके कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अचूक अंदाज डॉक्टर एस जयशंकर यांना असतो. पाकिस्तानने जी लुडबुड केली, जे पुढे पुढे करण्याचे प्रयत्न केले, त्या संपूर्ण घटनेवर जयराम रमेश अत्यंत तिखट आणि परखड बोलले. ते असं म्हणाले की भारत ही दलालीची कामं करत नाही, अशा प्रकारचे दलालीचे धंदे करत नाही. म्हणजे त्यांनी भारताची भूमिका पण स्पष्ट केली आणि पाकिस्तानला सुद्धा लाथा घातल्या. आता खरं तर जयराम रमेश जे काय बोलले होते ते अत्यंत तिखट जाळ होतं हे तर स्पष्ट आहे आणि याच्यामुळे मिरच्या झुमल्या पाहिजे होत्या पाकिस्तानला, परंतु पाकिस्तानपेक्षा त्या जास्त झुमल्या काँग्रेसला. पाकिस्तानने खरं तर पलटवार केला पाहिजे होता, परंतु पाकिस्तानला डॉक्टर एस जयशंकर जे काय बोलले त्याच्यावर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या नेत्यांनी.